हा अंधार पडला का नाही कडस पडलं की हा होय का ह्याला काम पूर्ण बाहेर तुताय होई हा होय का आता काय चाललंय माहिती आहे का आता आम्ही निघालूया गावा कशाला पाय बाळूमामाच्या बावळ्याच्या मामाच्या पाया पडायला पाय आरतीला तर आपल्या मम्मी सांगल कुठं निघाली आपण स्वामिनीला घेऊन स्वामीनी तोंड घालायचं तर आता ती खेळकर झाली ना काय म्हणते कारभारी तर आमच्या गावात मंदिर हा तर हे कसं आहे आता आम्ही निघालो पाया पडायला आम्ही आरतीला निघालूया यावं म्हटलं लय दिवस झालं म्हणत होतं जायचं पण आता म्हटलं जावंच तर निघालो आम्ही फॅमिली आमची 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 छोटीशी फॅमिली मोठी नाही फॅमिली छोटीशी फॅमिली मोठी फॅमिली काय येणार नाही हे का नाही आजी बाबा येणार आहेत का काय येणार नाही मोबाईल किती सांगते असून तर तुम्हाला बघायचं गावलं पुढं बघा आज तर आता ध्यान लवकर उरका हे हे काय करते पहिले बाबा इथं मसाला ठेवला आहे झाकून तर ही ठेवत नाही नीट हे जर बिहाईक असतं स्वामिनी मांजरा तुक मांजर ए इकडं हो निघाला आम्ही हो काय झालंय लगा चला की काय नाही नुसतं फिरणं तर वेळ घालवले नी 7:30ला बोलावले आरती आणि ही बायकी उरागतंय का हाय का अगं माघारायला बघा आता काय बघते ती काय माहित बापले का आम्ही बघा माहिती आम्ही तयार झाली दोघं कसं काय आमची जोडी आहे सांगा ही आमची वय ही आमची स्वामिनी कन्या आमची कन्या स्वामी इकडे बघ हो इकडे हो काय तर काय नाही आता स्वामीनी आमची संग आली आरतीसाठी चला आपण भेटूया तिथंच बघा तुम्ही व्हिडिओ फुल बघा तुम्हाला बघा रुक्मिणी पांडुरंगाजम रुक्मिणी प्राण संजीवनम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार श्री बाबाची सद्गुरुदास तुका आता बंधो रंग भूमिका आता बंधो रंग भूमिका बंधो रंग भूमिका आता बंधो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका विश्वमाऊली ज्ञानोबा यांना अवघ्या 3 वर्षामध्ये केली. त्याला माझे नाथ महाराज खांब झाले आणि त्या मंदिराच्या वर ज्यांचा कळस म्हणून ज्याला विराजमान केलं ते जगद्गुरु तुकोबाराया आणि त्यांचा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर प्रस्थापित केलेला आहे. आज या ठिकाणी अमावस्या भंडाराच्या निमित्तानं या आपल्या दुधेबावी गावामध्ये हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा या मामांच्या भक्तांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
द्यावे त्यावेळी धन्यवाद कमी आहेत. एवढीशी लहानशी लेकरं एवढा छानसा सोहळा या ठिकाणी या वस्तीवरती या गावावरती करत आहेत. आणि तरुण पिढी वारकरी संप्रदायामध्ये उतरते. एवढा देखणा सोहळा तरुण पिढी साजरा करते आणि त्यांच्या जोडीला या ज्येष्ठांचं फार मोठं मार्गदर्शन आहे. कसं आहे सांगू का? गजानन महाराज नाळे तुमच्या गावाचंच नाही, फलटण तालुक्याचं वैभव आहे बाबा. आज त्यांच्याकडे बघून आम्ही कीर्तन करायला शिकतो. आज सगळी ज्यांना ज्यांना कीर्तन द्यायला ज्या दिवशी जी लोक होती तिथं तेवढी सगळीच लोक ज्ञानी आहेत. माझं ततमन होतंय बाबा आज उभा राहिल्यापासून. एवढ्या ज्ञानी माणसापर्यंत माझ्यासारख्या पामानं कीर्तन करायचं म्हणजे. आज गुरुवारी हरिभक्तपारायण मलवडी गावचं वैभव बाळोमा चरित्रकार स्वतः ते आहेत. हरिभक्तपारायण अजयजी महाराज तरडे खास मामांच्या सेवेकरता या ठिकाणी आज ते पण आलेले. हरिभक्तपारायण गजानन महाराज समेत आलेले दोन्ही गायक हरिभक्तपारायण सावता महाराज पवार ज्यांचं वडिला समान माझ्यावरती प्रेम आहे. आप्पा महाराज काळे माझा मोठा भाव असणारा मृदंगाचार्य दोघेही खाली बसलेले तन्मय दादा जाधव याच्याच गावचे. बीज जळणे जाय मग राम रामे उपजे आवडी सुख घडवणारी वाढू लागे. ज्या कार्यक्रमाकरता आज सगळेच जण आपण उपस्थित आहोत ते जगाचे मालक माझ्या महाराष्ट्राला सगळ्यात मोठं वेळ जर तन्मय दादा कशाचं लागलंय ना आज तर माझ्या बाळोमाचं वेळ लागले अख्ख्या जगाला. आज तुमचा कोणताही प्रश्न घेऊन बाळोमांसमोर या, मोकळ्या तर मामा लावत नाही तुम्हाला. आज ज्या ज्या संतांचे जेवढे जेवढे अवतार झाले अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. लक्षामध्ये ठेवा. ज्या तुकोबारायांचा अभंग या हरिकीर्तन रूपी सेवेकरता घेतलाय ना, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारावरती पात्र वाहून त्या बाबानं आपल्या करता एवढ्या अभंगाची रचना केली. माझ्या ज्ञानोबारायांना यांच्याकडून बाळूमामाच्या चरणी 500 रुपये देणगी देण्यात